तर आज आम्हाला अर्जंटमध्ये जाणं पडलं मामाच्या गावला. हाय गाईज, स्वागत आहे तुमच्या आधीच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मी आज सकाळी सकाळी आपल्या भावासोबत क्लासला जात होतो आणि हा पोट्ट्या म्हणे मला, जर तू मला पैसे देशील तेव्हाच मी नेईन म्हणे तुले, नाही तर तुला नेत नाही म्हणे आपल्यासोबत. आणि मी याला पैसे दिले तो गाडीत पेट्रोल टाकाले, पण हा गेला खर्रा खाले. कारण विदर्भातल्या पोट्ट्यांची पावर आहे गाईज खर्रा. जेव्हापर्यंत ते लोक खर्रा नाही खात तेव्हापर्यंत त्यांना हागायला नाही लागत. तो खोटं वाटते तर ऐकून घ्या तुम्हीच. दवाई आहे दवाई. हो का नाही, मी कधी खोटं नाही बोलत. पण गाईस माझा भाऊ मला बरोबर क्लासच्या जागेवर आणून देते आणि मला बहुत चांगलं वाटतं. मी गेलो तर पोरी आज पण इथं साफसफाई करत होते. हा रोजच करत आहे, ते बिचारे लगेच हुशार आहेत. आणि मी स्वतःला मोबाईलमध्ये पाहत होतो येलपाडू. कारण काकू म्हणे आज मला तू सुंदर दिसतेस म्हणे. मी खरं सुंदर दिसत होतं का माहीत नाही मला बी. मग आम्ही गेलो चॉकलेट खासाठी. चॉकलेट खासाठी नाही गेलो खरं म्हणलं तर आम्ही गेलो एका पोट्ट्याला शोधायला. कारण माझ्या मैत्रिणीला तो पोट्टा बहुत जास्त आवडला होता आणि आम्ही त्याला पावासाठी पूर्ण एरिया घुमून पण तो काही आम्हाला भेटला नाही. कारण उसकी नसीब मी नाही था वो. आपण इकडे काय लिहिलं ते सांग. पोरी कितीही सुज्ञिक राहू गाईस, पण फुलासाठी चोरी जरूर करते. तर आम्ही बी तेच कामं करत होतो, पण ते माणूस सीधा येऊन गेला बाहेर. तर हमारा हो गया पोपट, इसलिए हम आ गए क्लास में. मग आम्हाला काही फुल भेटला नाही तर आम्ही आलो क्लासमध्ये. आणि क्लासमध्ये आल्यावर आमची होती मीटिंग. तर गाईस तेवढ्यातच मला माझ्या मम्मीचा फोन आला का आपल्याला मामाच्या गावाला जायचं. मग मी क्लास न करता डायरेक्ट आलो घरी. आणि मी मामाच्या गावाला कायला गेलतो ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेन. तर सबस्क्राईब करा. बाय बाय.